नोव्हेंबरमध्ये गारठलेली गुलाबी थंडी प्रत्येक मनाला आनंद देत होती आणि डोंगराळ भागात नोव्हेंबरमध्ये अधिकच थंडी जाणवते. शोभना आपल्या घराबाहेर बागेत सकाळी फेरफटका मारत होती. सूर्यदेव आपल्या सारथी अरुणासोबत लवकरच प्रकट होणार होते आणि आकाशात लालसर रंग पसरला होता. वातावरणात पक्ष्यांचा किलबिलाट मधुर संगीत निर्माण करत होता. दूरवर दिसणारे हिमालय बर्फाच्या चादरीने झाकलेले होते आणि त्यावर पडणाऱ्या सूर्यकिरणांनी सोनेरी प्रकाश पसरवून त्या दृश्याला आणखी दैवी रूप दिले होते. तिथे सर्वत्र निसर्ग सौंदर्य पसरले होते. बागेत वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची सुंदरता फुलली होती आणि त्या फुलांच्या सुगंधाने संपूर्ण वातावरण सुवासिक झाले होते. शोभना असे दैवी सौंदर्य पाहून मंत्रमुग्ध होऊन बागेत चक्कर मारत आपले आवडते गाणे गुणगुणत होती. दिल के अरमा आंसुओं में बह गए, हम वफा करके भी तन्हा रह गए. गाणे गाताना ती अचानक हसली. शोभनाने आपल्या मनाला विचारले, खरोखरच मी आता तन्हा आहे का? आणि स्वतःच उत्तर दिले, नाही, मी आता तन्हा नाही. आता मी असहाय्य, मजबूर आणि नाकारलेल्या स्त्रियांसाठी प्रेरणास्रोत बनले आहे. आता माझे स्वतःचे अस्तित्व आहे, तेही अतिशय शक्तिशाली आहे. हे खरे आहे की मला वफ्यादरम्यान जफा पण मिळाली, पण तीच जफा आणि अपमान माझ्यासाठी वरदान ठरले. विचार करता करता शोभनाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासासह हसू दिसत होते. तोपर्यंत सूर्यदेवही पूर्णपणे आकाशात आपल्या सोनेरी प्रकाशाने चमकत होते. तेवढ्यात वर्तमानपत्रावाला वर्तमानपत्र टाकून म्हणाला, मॅडमजी, तुम्ही वेळेच्या खूप पाबंद आहात. मी रोज इथे येतो तेव्हा तुम्हाला बागेत फिरताना पाहतो आणि इतर लोक यावेळी अजून अंथरुणात झोपलेले असतात. तुम्ही बाहेर निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत असता. तुम्हाला पाहून मलाही उत्साह मिळतो. वर्तमानपत्रवाल्याचे बोलणे ऐकून शोभना हसत म्हणाली, मोहन, आपल्याला स्वस्थ राहायचे असेल तर सूर्योदयापूर्वी उठायला हवे. जेव्हा आपण निसर्ग सौंदर्य पाहतो तेव्हा आपल्या मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. मन प्रफुल्लित होते आणि जर मन आनंदी असेल तर आपण आपल्या कामात उत्साहाने भाग घेऊ. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा आपण स्वतः आनंदी असतो तेव्हा आपल्या मनात दुसऱ्यांसाठी कधीही ईर्ष्या निर्माण होत नाही. जेव्हा आपल्या मनात कुणासाठीही वाईट विचार येत नाहीत तेव्हा आपण कधीच कोणाचे वाईट करणार नाही आणि इतरांनाही तसे करू देणार नाही. कळले का? आता तू तुझ्या बायकोशी भांडत नाहीस ना? शोभना हसत मोहनला विचारते. अरे मॅडम, मला माझी आफत ओढवून घ्यायची आहे का? मी चांगलाच समजतो की जर तुम्हाला कळाले की मी राधाशी भांडतोय तर तुम्ही मला सोडणार नाही. तसे मॅडम, मला समजले आहे की आपण आपल्या बायकोशी भांडायचे नाही. असे करून आपण आपल्या आनंदातच आग लावतो. मॅडम, जेव्हापासून तुम्ही मला समजावले आणि सांगितले की पत्नीला प्रेम द्या, तिचा आदर करा, तेव्हापासून माझे संपूर्ण जीवन सुखी झाले आहे. मी तुमच्या सांगण्यानुसार वागायला सुरुवात केली आणि खरंच तुम्ही बरोबर बोलत होतात. मॅडम, जेव्हापासून आम्ही एकमेकांना समजून घेणे आणि आदर देणे सुरू केले आहे तेव्हापासून आमच्या घरात फक्त आनंदच आहे. तुम्ही खूप चांगले आहात मॅडमजी. तुम्ही आमच्यासारख्या कमी शिकलेल्या लोकांना योग्य मार्ग दाखवण्याचे काम करता. म्हणूनच इथले लोक तुमचा इतका आदर करतात. अरे मॅडम, माझ्या गडबडीत मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरलोच. मॅडम, तुमचा फोटो आजच्या वर्तमानपत्रात छापून आला आहे. तुम्हाला सन्मानित केले जाणार आहे. मीही तिथे येईन. मला एक कार्ड द्या मॅडम, आणि आज मी तुमच्याकडून मिठाई खाणार आहे. मोहन आनंदात बोलतच राहिला. मोहनचे बोलणे ऐकून शोभनाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आले. तेवढ्यात तिने पाहिलं की तिचे शेजारी तिला अभिनंदन करण्यासाठी आले होते. त्यानंतर जेव्हा अभिनंदन करायला येणाऱ्यांची मालिका सुरू झाली तेव्हा शोभनाचा फोन अखंड वाजत राहिला. शोभनाला अजूनही विश्वास बसत नव्हता की तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाईल. खरंच तिला देशाचा इतका मोठा सन्मान मिळणार आहे का? दीदी, मी ऐकले आहे की तुम्हाला राष्ट्रपतींकडून सन्मान मिळणार आहे. आता तुम्हाला सगळे लोक ओळखतील. शोभनाच्या घरी काम करणारी पुष्पा चहा ठेवताना आनंदाने म्हणाली. शोभनाने काहीच उत्तर दिले नाही, फक्त हसली आणि चहाचा कप ओठांपर्यंत नेला. दीदी, मी तर सोन्याचे झुमके घेईन तुमच्याकडून. पुष्पाने शोभनाकडे आशेने पाहत म्हटले. ठीक आहे माझी अम्मा, तुला सोन्याचे झुमके करून देईल. खुश झालीस ना? शोभना हसत म्हणाली. हॅलो माय डिअर, मी ऐकलं होतं की लोक एका ओव्हरमध्ये 6 षटकार मारतात, पण तू तर शतकच ठोकलेस. आवाजाच्या दिशेला पाहत शोभनाने पाहिलं तर दारात तिची मैत्रीण बंदिता हसत उभी होती. बंदिता, तू भारतात कधी आलीस? शोभना आनंदाने सोफ्यावरून उठली आणि धावत जाऊन बंदिताला मिठी मारली. दोघी मैत्रिणी थोडा वेळ एकमेकींना मिठीत घेऊन उभ्या होत्या आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. नंतर दोघी वेगळ्या झाल्या आणि डोळे पुसत सोफ्यावर बसल्या. मॅडम शोभना, तू तर सगळ्या जगावर छालीस. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होणार आहात. आज मी खूप आनंदी आहे शुभी. आज तू तो मान सन्मान प्राप्त केला आहेस जे तुझ्याकडून हिसकावून घेतले गेले होते. तुझ्या अस्तित्वाला चिरडण्याचा प्रयत्न झाला होता. तुझ्या आत्मसन्मानाला तडा दिला गेला होता आणि तू तुझा आत्मविश्वास गमावला होतास.
पण आज तुझ्या कणखर संकल्पामुळे तू तुझं अस्तित्व इतकं उंचावलं आहेस की ज्यांनी तुझे अस्तित्व मोडण्याची दुष्ट योजना रचली होती त्यांच्यासाठी आता तुझ्या उंचीपर्यंत पोहोचणे अशक्य आहे. तू नक्कीच तुटली होतीस, पण कधीही विखुरली नाहीस. हाच तुझा दृढ निश्चय तुला आज या शिखरावर घेऊन आला आहे, जिथे सगळे लोक तुला सन्मानाने बघत आहेत. तेच लोक आज तुझा सन्मान बघून लज्जित होत असतील. त्यांची आत्मा आज त्यांना धिक्कारत असेल. त्यांनी तर कल्पनाही केली नसेल की जिचा अपमान करून आणि धुळीत रगडून मरायला सोडून दिले होते, ती आज इतक्या उंचीवर पोचली आहे की तिला बघण्यासाठी त्यांना मान वर करावी लागेल. मी बरोबर बोलते ना शुभी? बंदिताने खोल नजरेने शोभनाकडे बघत म्हटले. बंदिताने पाहिले की शोभनाच्या चेहऱ्यावर क्रोधासोबत दुःखही दिसत होते. बंदिताचे बोलणे ऐकून शोभनाने मान तर हलवली, पण तिचा आवाज असा होता जणू कुठल्या खोल विहिरीतून येत होता आणि ती तिच्या भूतकाळाच्या खोल गर्गेत उतरली. हो बंदिता, मी माझा तो भयंकर भूतकाळ कसा विसरू शकते? तो भूतकाळ आजही माझा पाठलाग करत आहे. तुला आठवते का कॉलेजचा पहिला दिवस? शोभना हे म्हणत भूतकाळाच्या आठवणी ठरवली. आई, मी कॉलेजला चालले, शोभनाने हळू आवाजात म्हटले. तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे भीती दिसत होती. मला सांगण्याची गरज नाही, तुझ्या बाबांना सांग. मी तर तुझी सावत्र आई आहे, खरी आई नाही. माझ्यासमोर आदर दाखवण्याचे नाटक करू नकोस. जर तू मला आई मानली असतीस तर माझे म्हणणे मान्य केले असतेस. माझे म्हणणे नाकारून माझा अपमान करत नाहीस. शोभनाची सावत्र आई शांतीजीने रागाने आणि व्यंगात्मक स्वरात म्हटले. शोभनाने काहीही उत्तर दिले नाही. ती शांतपणे मान खाली घालून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर असमंजस स्पष्टपणे दिसत होते. तेवढ्यात शोभनाचे बाबा मिस्टर सुभाष तिथे आले. त्यांनी आपल्या पत्नीचे बोलणे ऐकले होते. त्यांनी रागाने शांतीजींकडे पाहिले आणि म्हणाले, तुझं नाव शांती कोणी ठेवले होते? तुझे नाव तर अशांती असायला हवं होतं. जर मला माहीत असते की तू अशी कर्कश महिला आहेस तर मी तुझ्याशी लग्नच केले नसते. मी माझ्या मुलीसाठी एक मायाळू आई आणू इच्छित होतो, पण ममता शब्दांशी तुझा काहीच संबंध नाही. शोभना, तू कॉलेजला जा आणि आजपासून तुझ्या आईला काहीही विचारण्याची गरज नाही. तुला जे काही बोलायचे आहे ते मला सांग. बाबांचे बोलणे ऐकून शोभना हॉलमधून बाहेर गेली. तिच्या चेहऱ्यावर काहीच आनंद दिसत नव्हता. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि कारमध्ये जाऊन बसली. तिच्या बसताच कार बंगल्याबाहेर निघून गेली. तुम्ही शोभनाच्या समोर माझा अपमान करता, हे योग्य आहे का? सावत्र असली तरी मी तिची आई आहे. तिचे भले व्हावे हेच मला हवे. मी जे काही म्हणाले त्यात काय चूक आहे? जर तुम्ही शोभनाचे लग्न भुवनशी लावून दिले तर ती आपल्या डोळ्यासमोर राहील. भुवन घरजावाई बनायला तयार आहे. जर तुम्ही तिचे लग्न दुसऱ्या कुठल्याही मुलाशी लावलं तर तुम्हाला शोभनाला या घरातून पाठवावे लागेल. शांतीजीने आपल्या पतीचा राग पाहून गोड स्वरात म्हटलं. तू कान उघडून ऐकून घे. शोभनाचे लग्न तिथेच होईल जिथे ती इच्छिते. या विषयावर आता कुठलीच चर्चा होणार नाही, सुभाष रागाने म्हणाले आणि घराबाहेर गेले. सुभाष यांचे बोलणे ऐकून शांतीजीच्या चेहऱ्यावर अशांतीचे ढग जमा झाले. त्यांनी फोन लावला. हॅलो. होय, कोण? भुवन. भुवन, शोभना तुझ्याशी लग्न करायला तयार नाही आणि सुभाषजी तेच करतील जे शोभना इच्छिते. आता काय होणार? आपल्या प्लॅनवर पाणी पडणार आहे. आता संपत्ती आणि मुलगी दोन्ही हातातून निघून जातील. काहीही कर, असं होऊ नये, नाहीतर आपण शोभनाचे गुलाम बनून राहू, शांतीने भुवनला सांगितले, जो तिच्या दूरच्या नात्याचा भाचा होता. मावशी, तुम्ही काळजी करू नका, मी असं होऊच देणार नाही. भुवनचा तिकडून आवाज आला. असं काय करणार आहेस? मला देखील सांग, शांतीने गंभीर स्वरात विचारले. ते माझ्यावर सोडा, तुम्ही फक्त पाहत राहा मी काय करतो. तुमचे पती मला विनंती करतील की मी त्यांच्या लाडक्या मुलीशी लग्न करावे. त्यानंतर मी दाखवेन की मी काय करू शकतो. मी माझ्या अपमानाचा बदला नक्की घेईन. तुम्ही फक्त माझं ऐकत जा. शोभनाला नेहमी धमकावत ठेवा, जेणेकरून ती तिच्या बापाला काही बोलू शकणार नाही. मग मी सगळं हाताळून घेईन. भुवनने त्याच्या मावशीला समजावत गंभीर स्वरात सांगितले. ठीक आहे भुवन बेटा, आता तुझीच आशा आहे, नाहीतर माझी सगळी स्वप्ने मातीमोल होतील. शांतीने दीर्घ श्वास घेत उत्तर दिले. तुम्ही निर्धास्त राहा, मी सगळं व्यवस्थित सांभाळून घेईन, भुवन म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर धूर्तपणा स्पष्ट दिसत होता. आई, तुम्ही कोणाशी बोलत होतात? शांतीच्या मुलीने रूपाने विचारले. तुझ्या भुवन भैयाशी, शांतीने हसत उत्तर दिले. आई, जर शुभी दीदीला भुवन भैयाशी लग्न करायचे नसेल तर तुम्ही का हे लग्न लावू इच्छिता? रूपाने आश्चर्याने विचारले. अजून तुला इतकी समज नाही, म्हणून मी का असं करू इच्छिते ते तुला समजणार नाही, शांतीने गंभीर स्वरात उत्तर दिले. मी आता लहान मुलगी नाही आई, मला सगळं समजतंय. तुम्ही मला सांगा, नाहीतर मी पप्पांना सगळं सांगेन की तुम्ही दीदीला भुवन भैयाशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती करत आहात, रूपाने धमकावत सांगितले. तू वेडी झाली आहेस का? आपल्या आईची तक्रार करणार आहेस? हे सगळं मी तुझ्यासाठीच तर करत आहे. तुला माहीत आहे का, तू जो ऐशो आरामाचे जीवन जगतेस ते सगळं तुझ्या हातातून निघून जाईल जर शोभनाचे लग्न कुठेतरी दुसरीकडे झाले तर, कारण ही सगळी प्रॉपर्टी शोभनाच्या नावावर आहे.
लग्नानंतर हे सगळं तिच्या नवऱ्याचे होईल. म्हणूनच मी विचार करते की शोभनाचे लग्न भुवनशी होऊन जावे. जर असे झाले तर हे सगळं आपलंच राहील. आपल्या ऐशोआरामात काही फरक पडणार नाही. आता काहीतरी तुझ्या लक्षात आले का? शांतीने रूपाला समजावत सांगितले. रूपा तिच्या आईचे बोलणे खूप लक्षपूर्वक ऐकत होती. तिने काही उत्तर दिले नाही. पण तिला हे समजलं की जर शोभना दीदीचे लग्न भुवनशी झाले नाही तर तिचे ऐशोआरामाचे जीवन संपेल. म्हणून आईचे म्हणणं ऐकण्यातच तिचे भले आहे. असा विचार करत रूपाने म्हटलं, ठीक आहे आई, जसं तुम्ही सांगाल तसं मी करीन. असं म्हणत रूपा कॉलेजसाठी निघाली. तिथे शोभनाची कार कॉलेज कॅम्पसमध्ये आली. ड्रायव्हरने गाडीच्या बाहेर येऊन कारचे दार उघडले. शोभना कारमधून बाहेर आली. तिने चारही बाजूला नजर फिरवली आणि तिला थोड्या अंतरावर मुलं मुलींची गर्दी दिसली. ती त्याच दिशेने निघाली तेव्हा तिने पाहिले की तिथे नवीन विद्यार्थ्यांची रॅगिंग सुरू आहे. हे पाहून शोभनाच्या चेहऱ्यावर घाबरलेले भाव आले. ती तिथून शांतपणे जायला लागली. तेवढ्यात एक मुलगी म्हणाली, तुम्ही कुठे चाललात मोहतरमा? इथे या. तुमचे नाव काय आहे? त्या मुलीचे बोलणे ऐकून शोभनाचा चेहरा भीतीने पांढरा पडला. शोभना नाव आहे माझे. शोभना घाबरत उत्तरली. शोभनाजी, तुम्ही गाणं तर गात असाल. आम्हाला एखादं प्रेमगीत ऐकवा. त्या मुलीने हसत म्हणाली. मोना यांना सांग गाण्यासोबत नृत्यकलाही दाखवावी लागेल. तेव्हाच आम्ही खुश होऊ आणि यांना रॅगिंगच्या परीक्षेत पास करू. तेव्हा हे कॉलेजमध्ये शिकू शकतील, नाहीतर नाही. एका मुलाने मोनाला सांगितले. तो मुलगा सगळ्यांचा नेता वाटत होता. शोभनाने पाहिले की त्या मुलाचे व्यक्तिमत्व खूप प्रभावी होते. उंच, रुबाबदार, घट्ट केस, गोरा रंग. त्याने निळी जीन्स आणि नेव्ही ब्लू टी शर्ट घातला होता. शोभना मोनाला आणि त्या मुलाला पाहत राहिली. पण तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर आला नाही. शोभनाजी, परीक्षा द्या. उभं राहून काय? त्या मुलाने शोभनाला गहन नजरेने पाहत विचारले. मला गाणं आणि नाचणं येत नाही. शोभनाने घाबरत उत्तर दिले. तुम्हाला नाचवता येते का? मग आमच्या कृष्णा भैयाला नाचवा. तसंच केले तर तुम्हाला इथून जायची परवानगी मिळेल. दुसऱ्या एका मुलाने हसत म्हटले. शोभना त्यांच्या बोलण्याने अजूनच घाबरली आणि ती रडू लागली. तिला रडताना पाहून सगळे मुलं मुली घाबरले, कारण रॅगिंगवर बंदी होती. जर याची बातमी प्रिन्सिपल सरांना मिळाली तर त्यांना रेस्टिकेट केलं जाऊ शकते. तेवढ्यात मागून आवाज आला. तुमच्या कृष्णा भैयाला मी नाचवते, जर त्यांना नाचण्याचा एवढा शौक असेल तर. शोभना आणि बाकीचे सगळे मुलं मुली आवाजाच्या दिशेने पाहू लागले. रॅगिंग करणारे मुलं मुलींनी आवाजाच्या दिशेने पाहिले. तिथे खूपच सुंदर मुलगी हसत उभी होती. तिने फिरोजी रंगाचा सलवार सूट घातला होता. तिचे चमकदार काळे केस मोकळे होते आणि ती खूप सुंदर दिसत होती. तिला पाहून एका मुलाने हळू आवाजात घाबरत म्हटलं. कृष्णा भैया, ही तर बंदिता शुक्ला आहे, इथल्या पोलीस कमिशनरची मुलगी. हिने 2 दिवसांपूर्वीच ॲडमिशन घेतलं आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ओळखले मिस्टर रॅगिंग मास्टर. मी बंदिता शुक्ला आहे आणि तुमच्यासारख्या लोकांकडून मी माझी वंदना करून घेते. हो मिस्टर कृष्णा, रॅगिंगचे लीडर, मी तुम्हाला बरोबर ओळखलं ना? चला, मला लवकर सांगा, मी तुम्हाला कसं नाचवू? तुम्ही कोणत्या नृत्यकलेला प्राधान्य देता? बंदिताने व्यंगात्मक हसण्यात विचारले. कथ्थक, कथ्थकली, भरतनाट्यम, घुमर किंवा उत्तर भारताचा लोकनृत्य. मी काय सादर करू? यात जो काही तुम्हाला आवडतो तोच मला सांगा, कारण त्यात तुम्हाला माझ्यासोबत नृत्य करण्यास अडचण येणार नाही. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या सर्व मुलामुलींच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसत होती. पण जे मुले आणि मुली रॅगिंगचा सामना करत होते त्यांच्या चेहऱ्यावर हसू होते. तुम्हाला साप का सुंगला? अजून काही वेळापूर्वी तुमच्यात मजेदार गप्पा चालू होत्या, नाचण्याच्या गोष्टी चालू होत्या. आत्ता काय झाले? तुम्हाला लाज नाही का येत की तुम्ही कॉलेजमध्ये आलेल्या नवीन विद्यार्थ्यांना त्रास देता? मोनाजी, तुम्ही तर मुलगी आहात, तरीही तुम्ही या बंडल मुलांबरोबर मिळून मुलींना त्रास देता. हे तर मुलगे आहेत, त्यांच्या गोष्टी सोडून द्या. पण तुम्ही एक मुलगी असून मुलींना अपमानित करता. चला, आज मी उलटी गंगा वाहत आहे. आज ज्युनियर विद्यार्थ्यांनी सिनियर्सची रॅगिंग करणार आहेत. हे काम मी सर्वप्रथम सुरू करते. ठीक आहे कृष्णा आणि मोनाजी, चला भरतनाट्यम आणि घुमर नृत्य एकत्र करा, अन्यथा मी जुडो कराटे सुरू करेन. चला आता सुरू करा, अन्यथा मी थेट प्रिन्सिपलकडे जाईन आणि तुमच्याविरुद्ध पोलिसात केस दाखल करेन. तुम्हाला माहिती आहे का की मी कोण आहे? बंदिता चिडून बोलली. बंदिताजी, मला माफ करा, माझी चूक झाली. आता असे काही होणार नाही. कृष्णा खूप विनम्र लहजात म्हणाला. बंदिताजी, मला पण माफ करा, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. मी मुलींना त्रास देण्यात मुलांचा साथ देत आहे. आता असे होणार नाही. मोनाने प्रसंगाची नजाकत लक्षात घेत वेगाने उत्तर दिले. आता काय झाले? तुमच्यापैकी सर्वांना घिगनिका लागली आहे. आपल्यापेक्षा निर्बलाला त्रास देण्यात खूप मजा येते. आपल्या समानांना त्रास देऊन तुम्ही किती दबंग आहात हे कळेल. बंदिता चिडून म्हणाली. नंतर ती शोभनाकडे लक्ष देऊन म्हणाली. आणि तुम्हासारख्या मुलींमुळे असे लोक तुम्हाला अपमानित करायला संधी मिळवतात. तुम्ही स्वतःला कमकुवत समजाल आणि अशा गुंडांपासून जे कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी नाही तर नेतागिरी करण्यासाठी येतात त्यांच्यासमोर रडाल तर हे लोक तुम्हाला आणखी त्रास देतील. अशा लोकांपासून भिवून चालणार नाही.
त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून बोलण्याची गरज आहे. जेव्हा एक स्त्री स्वतःला अबला समजते तेव्हा हे लोक प्रत्येक पायावर तिला तुडवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तुम्ही स्वतःच्या शक्तीला ओळखाल तेव्हा तुमच्यासमोर कोणीही टिकणार नाही. अशा लोकांच्या समोर रडत राहिलास तर हे लोक तुम्हाला आणखी रडवतील. बंदिता रागात शोभनाकडे पाहत म्हणाली, तुम्ही लोक कान उघडून ऐका. आजपासून जर कुठल्याही नवीन विद्यार्थ्यांना त्रास दिला तर मी तुमची अशी रॅगिंग करेल की तुम्ही स्वप्नातही रॅगिंगचे नाव ऐकून थरथरू लागाल. ही माझी पहिली आणि शेवटची चेतावणी आहे. शोभना, चल इथून, असे म्हणत बंदिता शोभनाचा हात पकडून तिथून निघून गेली. बंदिता तिथून गेल्यावर तिथे उभ्या असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आरामाचा सुस्कारा घेतला. आपल्या कॉलेजमध्ये ही झाशीची राणी कुठून आली? कृष्णा विचारात पडत म्हणाला. ती पोलीस कमिशनरची मुलगी आहे म्हणून ती कोणाचाही अपमान करेल. पण मी या बंदिताच्या मुलीला सोडणार नाही, मोना रागात दात पिसत म्हणाली. आत्ताच तिच्यासमोर माफी मागत होती, आता तिच्या जातात शिरणी बनली. तिथे उभ्या असलेल्या एका मुलीने व्यंगात्मक स्वरात म्हटले. त्या मुलीचे बोलणे ऐकून मोना एकटक बघत राहिली. तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली. तिने काही चूक केली नाही, अगदी बरोबरच सांगितले. आपण मुलीच मुलींना अपमानित करण्यात मुलांचा साथ देत आहोत. हे करून आपण काही महान कार्य करत नाही. आता मी तुमच्या ग्रुपमध्ये राहणार नाही. मी बंदिता आणि त्या मुलीला माफी मागायला जात आहे. त्या मुलीने सांगितले. मी पण तुझ्यासोबत जात आहे. निलिमा, चल. दुसऱ्या एका मुलीने निलिमाला सांगितले. चल. कामिनी, निलिमा आणि कामिनीने मोनाला घुरून बघितले आणि तिथून निघून गेल्या. निलिमा आणि कामिनी तिथून जाताना तिथे उभ्या असलेल्या काही इतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागोमाग गेले. त्यांना जाताना पाहून मोना व्यंगात्मकपणे हसले. जा जा डरपोक कुठचे, मी कोणालाही घाबरत नाही. कृष्णा, चल, आपण आपल्या रॅगिंगच्या कार्यक्रमाला पुढे नेत आहोत. बघ, काही नवीन मुलगे कॉलेजमध्ये प्रवेश करत आहेत, मोना कृष्णाकडे पाहत म्हणाली. कृष्णाने मोनाच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. तो बंदिता आणि शोभनाला तिथून जाताना बघत होता. कृष्णा, तुझे लक्ष कुठे आहे? तू माझे बोलणे ऐकतोय का? मोनाने आश्चर्य व्यक्त करत विचारले. तू काही बोललीस का? कृष्णा आश्चर्यचकितपणे विचारत म्हणाला. होय, पण असं वाटतं की तुझे लक्ष कुठेतरी आहे. कोणत्या विचारात पडला आहेस? एक मुलगी पाहून घाबरलास का? मोनाने व्यंगात्मक हसून विचारले. घाबरून तर तुम्ही गेला होता. मी कोणालाही घाबरत नाही, पण आज मी त्या झाशीच्या राणीच्या बोलण्यामुळे विचारात पडलो आहे की आपण जे करतोय ते बरोबर आहे का? आपण नवीन विद्यार्थ्यांना घाबरवतो, धमकवतो, ज्यामुळे ते आपल्यासमोर झुकतात. हे ठीक नाही. त्या झाशीच्या राणीने बरोबर सांगितले की आपण जे करतोय तो नीचपणा आहे. जर आपलं सामर्थ्य दाखवायचे असेल तर ते आपल्या समान असलेल्यांच्या समोर दाखवा. कमजोर आणि असहाय्यावर दाखवून कोणते महान कार्य केले आहे? आजपासून आपण रॅगिंग करणार नाही आणि कोणालाही करू देणार नाही. समजले का तुम्हाला? कृष्णा आपल्या मित्रांकडे गंभीर स्वरात बोलत बोलत तिथून निघाला. कृष्णा भैयावर झाशीच्या राणीचा जादू चालला आहे, त्यातील एका मुलाने हसत म्हणाला. कृष्णाने त्या मुलाला गोंधळून बघितले. तो मुलगा थोडा चिंतित झाला. तुझे डोके खराब झालं आहे का? विनोद, कृष्णावर कोणाचाही जादू चालत नाही. कृष्णाने हलक्या हसत उत्तर दिले. तू काहीही सांग कृष्णा भैया, तुझा चेहरा सांगतो की झाशीच्या राणीच्या नजरेचा बाण तुझ्या हृदयात घुसला आहे. तू मान्य कर किंवा न कर, तुझा चेहरा सर्व काही सांगतो, विनोद हसत म्हणाला. कृष्णाने हसत विनोदकडे बघितले आणि तिथून निघाला. पण कृष्णाच्या मनाने सांगितले की जादू तर चालली आहे. मोना आश्चर्यचकित होऊन विनोद आणि कृष्णाला जाताना पाहत होती. तिने आश्चर्याने कृष्णाला जाताना पाहिले आणि अचानक तिच्या चेहऱ्यावर ईर्ष्याचे भाव आले. तिने विनोदकडे घुरून विचारले. तू अजून काय म्हणत होतास? की कृष्णाला त्या झाशीच्या राणीवर प्रेम झाले आहे? तुझे डोके तर ठिकाणी आहे ना? कृष्णा फक्त माझ्यावर प्रेम करतो, तो दुसऱ्या कोणावर प्रेम करू शकत नाही. समजलंस? मी समजून गेलो मोनाजी, पण कदाचित तुम्ही कुठल्या चुकीच्या समजुतीत आहात. त्यामुळेच तुम्ही जे काही म्हणत आहात ते तुम्हाला स्पष्ट समजत नाही. एक विचार सांगा, कृष्णाने तुम्हाला कधी इजहारे मोहब्बत केली होती का, जो तुम्ही इतके दावे करत आहात की कृष्णा तुमच्यावर प्रेम करतो? विनोदने व्यंगात्मक स्वरात हसून विचारले. कृष्णा फक्त माझ्यावर प्रेम करतो हे मला चांगले माहीत आहे. त्याने कधी काहीही सांगितले नाही, पण मी त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम पाहिले आहे. मोनाने गर्वाने उत्तर दिले. मोनाजी, तुमच्या डोळ्यात थोडी कमकुवतपणा आलेला आहे. माझे ऐका, तुमचे डोळे टेस्ट करून घ्या. विनोद हसत म्हणाला आणि तिथून निघून गेला. मोना रागात म्हणाली, मला सल्ला देणारा कोण आहे तू? आणि रागात बळबळ करत लायब्ररीच्या दिशेने गेली. दुसरीकडे बंदिता शोभनासोबत वर्गाच्या दिशेने जात होती. जाताना बंदिताने विचारले, तुझे नाव काय आहे? शोभना. शोभनाने हळूच उत्तर दिले. शोभना, माझी एक गोष्ट गाठ बांधून ठेव. हे जग खूप स्वार्थी आहे. तुम्ही जितके लोकांपासून घाबराल ते तुम्हाला तितकेच घाबरवतील. त्यांना तुमच्या सुखदुःखाशी काहीही घेणे देणे नाही. ते त्यांच्या आनंदाला प्राधान्य देतील. म्हणून तुम्हालाही तुमच्या आनंदाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. जर तुम्ही आज दुसऱ्यांसाठी तुमच्या इच्छांचा त्याग केला तर तुम्ही जीवनभर दुसऱ्यांच्या आनंदासाठी तुमच्या आनंदाची आहुती देत राहाल.
हे तू करू नको. जर तुम्ही एकदा तुमच्या महत्त्वाला नकार दिला तर तुम्ही कधीच तुमच्या महत्त्वाला सिद्ध करू शकणार नाही. ही गोष्ट माझ्या आईने मला सांगितली. त्यांचे म्हणणे आहे, लोकांना बेधडकपणे मदत करा, पण तुमच्या महत्त्वाला आणि तुमच्या प्राथमिकतेला महत्त्व देत. आता मी तुला किती समजावले आहे आणि तू किती हद्दीपर्यंत माझ्या गोष्टींना तुझ्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करणार आहेस हे ठरवणे तुझे आहे. बंदिता शोभनाला समजावत गंभीर स्वरात म्हणाली. शोभना काही उत्तर देते तोपर्यंत दोघी क्लासरूममध्ये पोहोचल्या होत्या. शोभनाने काही उत्तर दिले नाही. त्या दोघी क्लासरूममध्ये दाखल झाल्या. क्लास अटेंड केल्यानंतर बंदिता शोभनासोबत कॉलेजच्या कॅन्टीनकडे चालली. तिथेच त्यांना कृष्णा भेटला. बंदिताने कृष्णाकडे लक्ष न देता त्याच्या बाजूने पुढे गेली, तर शोभना कृष्णाला पाहून घाबरली. थोडं अंतर गेल्यावर मागून आवाज आला, झाशीची राणी थांबा. शोभना आणि बंदिताने वळून पाहिले. बंदिताने गप्प बसून रागात विचारले, तुम्ही काय म्हटले? पुन्हा सांगा. मिस्टर रॅगिंग नेता? मी काहीच नाही म्हटले. मी तर तुमच्याकडून माफी मागायला आलो आहे. कृष्णा हकलत म्हणाला. अच्छा, खरंच सांगत आहात का? मला विश्वासच बसत नाही. तुम्ही या कॉलेजचे प्रसिद्ध नेता आणि मी एक सामान्य स्टुडंट. तुम्ही माझ्याकडून माफी का मागत आहात? तुम्हाला तर आम्ही माफी मागायला हवी. बंदिताने व्यंगात्मक हसत विचारले. तुम्ही माझ्यावर व्यंगबाण सोडत आहात. बंदिताजी, मी माझी चूक मानतो की मला रॅगिंग करायला नको होते. चला, चूक झाली, आता मला माफ करा. कृष्णा सहजतेने हसत म्हणाला. होय, बरोबर आहे. मी तुम्हाला माफ केले. आता तुम्ही माफी मागू नका. शोभना लवकरात लवकर म्हणाली. तू काय बोलत आहेस शोभना? त्यांनी तुझे किती नुकसान केले आणि तू इतक्या सहजतेने त्यांना माफ करणार आहेस? बंदिता आश्चर्यचकित होऊन विचारले. तर काय झाले? त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली आहे. त्यामुळे आपल्याला त्यांना माफ करायला हवे. गोष्ट वाढवण्यात काय फायदा आहे? आपण इथे शिकायला आलो आहोत, कोणत्या लढाईच्या स्पर्धेत भाग घ्यायला नाही. आता कृष्णाजी माफी मागत आहेत तर त्यांना माफ कर. शोभना बंदिताला समजावत म्हणाली. खूप गांधीवादी बनण्याची गरज नाही. मिस्टर रॅगिंग नेत्याला काही पश्चाताप झाला नाही आहे. ते घाबरले आहेत म्हणून माफी मागायला आले आहेत. तू खूप भोळी आहेस. या लोकांना समजणे तुझ्या बसमध्ये नाही. हे लोक कॉलेजमध्ये शिकायला येत नाही तर नेतागिरी आणि गुंडागर्दी करण्यासाठी येतात. त्यांना कोणाच्या भावनांशी काही घेणे देणे नाही. असे लोक त्यांच्या अहंकारांची संतोषी करून दुसऱ्यांना त्यांच्या पायांखाली झुकवू इच्छितात. तुझ्या स्थितीबद्दल विचार कर. तुला कसे वाटले ते विचार कर. जेव्हा हे लोक तुला तिथे उभं करून अपमानित करत होते तेव्हा तुझा काय अनुभव होता? तुझ्या मनात विचार कर, तुला काय वाटत होते? आणि तू इतक्या सहजतेने त्यांना माफ करण्याची चर्चा करत आहेस. मी कोणत्याही किमतीत त्यांना माफ करणार नाही. मला माहीत आहे की रॅगिंग करणाऱ्यांच्या छातीमध्ये हृदय नाही तर ते दगड असतात. हे लोक माणसं नाही, राक्षस आहेत. हे त्यांच्या वर्चस्वासाठी कोणाचेही जीव घेऊ शकतात. मी त्यांना कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. बंदिता रागात म्हणाली. इतकं सांगितल्यावर बंदिताचा आवाज चढला आणि तिच्या डोळ्यात अश्रू भरले. तिने खूप मेहनत करून त्यांना वाहू दिले नाही. तिच्या चेहऱ्यावर आक्रोश स्पष्टपणे दिसत होता. हे बोलताच ती पुढे गेली. शोभना थकलेली बंदिताला जाताना पाहत राहिली आणि मग ती देखील तिच्या मागे चालू लागली. कृष्णा आश्चर्याने बंदिताला जाताना पाहत राहिला. बंदिताचा भरून आलेला आवाज आणि तिच्या डोळ्यातले अश्रू कृष्णाच्या नजरेतून लपले नाहीत. बंदिताच्या आक्रोशाला पाहून कृष्णाला समजले की तिच्या मागे काही मोठे रहस्य आणि वेदना लपलेली आहे. कृष्णा, तू इथे एकटा उभा राहून कोणाला पाहत आहेस? त्यावेळी कृष्णाला त्याचा मित्र प्रभाकरचा आवाज आला. कृष्णाने मागे वळून पाहिले तर त्याच्या मागे प्रभाकर आणि विनोद उभे होते. काही नाही यार, मी तुमच्याविषयीच विचार करत होतो की तुम्ही अगदी बरोबर सांगितले. मला नवीन स्टुडंट्सची रॅगिंग करू नये असे म्हणालात, पण मी तुमच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. परंतु आज मला स्वतःवर लाज वाटते की मी कॉलेजच्या नवीन स्टुडंटसह किती वाईट वर्तन केले. त्यांच्या हृदयाला दुःख दिले, त्यांच्या भावनांशी खेळलो. मला असे करायला नको होते. कृष्णा गंभीरतेने आणि दुःखाने म्हणाला. प्रभाकर आश्चर्याने कृष्णाला पाहत राहिला आणि मग हळूहळू म्हणाला. मी कोणतं स्वप्न बघत नाही ना? तू खरेच असे बोलत आहेत का? तुला खरोखर तुझ्या चुकांची जाणीव झाली आहे? होय प्रभाकर, कृष्णा अगदी बरोबर बोलत आहे. त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली आहे. प्रेम म्हणजे अशी एक गोष्ट आहे जी मोठमोठ्या लोकांना बदलून टाकते. हे प्रेमाच्या शक्तीचा कमाल आहे, ज्यामुळे कृष्णामध्ये इतका मोठं परिवर्तन झाले आहे. विनोद हसत म्हणाला. तुला काय सांगितलं? प्रेम, तेही कृष्णावर? ती कुणीतरी मोनाची मैत्रीण तर नाही ना? प्रभाकरने आश्चर्याने हसत विचारले. नाही, त्या झाशीच्या राणीवर प्रेम आहे. विनोदने हसत सांगितले. झाशीची राणी? ती कोण आहे? प्रभाकरने आश्चर्याने विचारले. प्रभाकर, ती इच्छा पोलीस कमिशनरची मुलगी आहे आणि ती स्वतःही पोलिसांच्यासारखीच बोलते. तिच्या सौंदर्यामुळे स्वर्गाच्या अप्सराही लाजतील. ती मेनका आमच्या विश्वामित्राची तपस्या भंग करत आहे. विनोदने कृष्णाला चिडवत हसत प्रभाकरला सांगितले. तर मग त्या मेनकासारख्या झाशीच्या राणीला मी पण भेटू इच्छितो. मला पण तिच्याशी भेटवा. प्रभाकरने मजा घेतल्यासारखे म्हटले. या विनोदच्या मुलाला काही बधीर झाले आहे असे काही नाही. कृष्णा खोटा राग दाखवून म्हणाला.
पण त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत होते की तो बंदिताच्या नजरांच्या बाणाने जखमी झाला आहे. ठीक आहे, मी मानतो की तुला तिच्यात रस नाही, तर मीच तिच्याकडे मित्रत्वाचा हात वाढवतो. मला दाखव ती कशी आहे. प्रभाकर हळूच हसत कृष्णाकडे पाहून म्हणाला, तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्नही करू नकोस, नाहीतर जीवनभर कोणत्याही मुलीच्या जवळ जाण्यापासून घाबरशील. कृष्णाने लवकरात लवकर सांगितले. काय? ती एवढी भयानक आहे का? प्रभाकर चिडवत म्हणाला. नाही, ती ज्वालामुखी आहे. तिच्या जवळ गेल्यावर जळून भस्म होशील. म्हणूनच सांगतोय की आगीपासून दूर राहण्यातच भलाई आहे. कृष्णाने हलक्या मनाने उत्तर दिले. मला आगीने खेळण्याची आवड आहे. तुला हे चांगले माहिती आहे. प्रभाकर हसत म्हणाला. आग सोड. तुला नाही, मला पण खेळण्याची आवड आहे. समजले का बाळा? त्या ज्वालामुखीपासून दूर राहा. तिच्यासोबत एक शांत आणि शालीन मुलगी आहे. तू तिच्याशी मैत्री करू शकतो. जास्तीच्या राणीपासून दूर राहा, नाहीतर. कृष्णा धमकावत म्हणाला. काय विश्वामित्रजी, तुम्ही इथे आल्यामुळे, या ज्वालामुखीच्या वासामुळे इथे आले की तुम्ही कबूल करू इच्छिता की तुम्ही त्या झाशीच्या राणीसाठी प्रेमात पडलात? प्रभाकर जोरात हसून म्हणाला. तुमचे म्हणणे बरोबर आहे. कृष्णा हसत हसत म्हणाला, त्याच्या डोक्यावर हात फिरवून. मी तर सांगितले होते की आमच्या विश्वामित्राची तपस्या मेनकाजीने भंग केली आहे. विनोद हसत प्रभाकरला म्हणाला. आता तर मी पण तिच्या भेटीसाठी उत्सुक आहे, जी कृष्णाला मोहिनीच्या जाळ्यात ओढून घेऊन गेली. अन्यथा कृष्णा तर मुलींवर लक्ष देत नाही, तर मुलीच कृष्णाशी नाचण्याचा प्रयत्न करतात. प्रभाकर आश्चर्याने हसत म्हणाला. चला, आपण कॅन्टीनमध्ये चलू. कदाचित तिथे त्यांचे दर्शन होईल. विनोद हसत म्हणाला. तुम्हाला खूप हसू येत आहे. माझी वेळ पण येईल, तेव्हा मी बोलेन. कृष्णा धमकावत म्हणाला. माझा तर अजून कोणती मेनका भेटली नाही आणि नाही लग्न झाले. मग माझे बाळ कुठून आले? विनोद चुटकी घेत म्हणाला. तू असं मानणार नाहीच, हेच सांगतो, असं म्हणून कृष्णा विनोदकडे लपकला. अरे प्रभाकर, मला वाचव, अन्यथा हा मजनू मला सोडणार नाही. विनोद प्रभाकरच्या मागे लपला. तुम्ही इथे काय करत आहात? त्यावेळी कॉरिडॉरमध्ये प्रोफेसर राव यांची गंभीर आवाज आला. प्रोफेसर रावला पाहून तिघेही घाबरले, कारण इथे कॉरिडॉरमध्ये उभं राहून बोलण्याची परवानगी नव्हती आणि हे तिघे तर जोरात बोलत होते. सॉरी सर, आम्ही कॅन्टीनमध्ये जात होतो, विनोदने लवकरच सांगितले आणि तिघे तिथून त्वरित पळून गेले. आग्रहाने कृष्णा 2 तास चिरत म्हणाला. आम्ही आज बालबाल बचावलो, अन्यथा आज या विनोदने आमचे मरण केले असते. हे चांगले झाले की राव सरांनी काही ऐकले नाही, अन्यथा सगळे प्रेमी निघून गेले असते आणि बदनामी वेगळीच होत असती. ते तर सगळ्यांजवळ मुर्गा बनवून म्हणाले असते, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही सगळे इथे शिकण्यासाठी येत आहात की मजनू बनण्यासाठी? मला प्रिन्सिपल सरांशी आणि तुमच्या मातापित्यांशी बोलायला लागेल. कृष्णाने प्रोफेसर रावची नकल करत त्यांच्या आवाजात बोलून सांगितले. कृष्णाची गोष्ट ऐकून प्रभाकर आणि विनोद जोरात हसले. अरे मूर्खांनो, हसताना सावध राहा, कारण राव सरांनी ऐकले तर आपल्यावर संकट येईल, कृष्णाने हळूच सांगितले. कृष्णाची गोष्ट ऐकून त्यांच्या हसण्यात ब्रेक लागला. बोलत बोलत ते तिघे कॅन्टीनमध्ये पोहोचले. आत गेल्यावर त्यांनी नजर फिरवली तर कॉर्नरच्या टेबलवर जागा होती. तिघे तिथे जाऊन बसले. तत्पूर्वी विनोदची नजर बंदितावर गेली. ती जवळच्या टेबलवर शोभनासोबत बसली होती. दोघींच्या पाठी विनोदच्या दिशेने होत्या, त्यामुळे त्यांना त्या दिसल्या नाहीत. विनोदने हळूच प्रभाकरला सांगितले. प्रभाकर, झाशीची राणी मेनका बगलच्या टेबलवर शोभनाजीसह बसली आहे. पुढे काय झाले ते पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.